काही दिवसांपूर्वी एक गृहस्थ मला भेटले आणि बोलता बोलता लग्नाचा विषय निघाला. सध्याची लग्नाची जी काही परिस्थिती आहे, वाढलेल्या अपेक्षा आहेत, त्यावरती चर्चा निघाली. आणि बोलता बोलता मी त्यांना एक प्रश्न विचारला, की तुमचं लग्न नक्की कसं झालं? तर त्यावेळी एक अतिशय मजेशीर किस्सा त्यांनी मला सांगितला. की आधीच्या पिढीमध्ये बऱ्याच लोकांसोबत ही गोष्ट घडलेली असेल. तर ती गोष्ट अशी होती, की त्यांना मी विचारलं, की नक्की तुमचं लग्न कसं झालं? तर त्यावेळेस ते म्हटले, की मी मुंबईला नोकरी करत होतो. 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मी नोकरी करत होतो. आणि मला नशिबाने सरकारी नोकरीची तिथं संधी मिळाली. आणि मी मुंबईला काम करत होतो. साधारणतः 1990-91 चा हा काळ होता. आणि काम करता करता गावावरनं बरीच जण ये-जा करत होती. आणि त्यावेळेस त्यांचा एक मित्र आला. मित्राने त्यांना लाडू चारला. आणि ते म्हणले, की "अरे हा लाडू कसला?" तर तो म्हणला, की "अरे तुझी सुपारी फुटली." ते म्हणले, की "अरे उगीच चेष्टा करू नकोस. नक्की सांग लाडू हा कसला आहे?" ते म्हणले, "अरे खरंच तुझी सुपारी फुटली आहे आणि तुझं लग्न ठरलेलं आहे." मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत संपर्क केला, माहिती घेतली आणि त्यांना कळालं, की हो, त्यांचं लग्न खरोखर ठरलेलं आहे. तर त्यांनी ना ती मुलगी बघितलेली होती. त्या मुलीचं शिक्षण काय आहे माहिती होतं, तिची उंची किती आहे माहिती होती, तिची पत्रिका कशी आहे माहिती होती. काहीही माहिती नव्हतं. मुलीचा फोटो सुद्धा माहिती नव्हता. मुलगी कोण आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. त्या मुलीला मुलगा कसा दिसतो, काय आहे, काहीही माहिती नव्हती. आणि आज जवळ-जवळ 30 वर्षाहून जास्त त्यांचा संसार झालेला आहे. त्यांना मुलं आहेत. अतिशय सुखात आणि आनंदात त्यांचा संसार चालू आहे. आणि त्यांनी सांगितले, की "हो, आम्हाला सुद्धा संसारात अडचणी आल्या. प्रत्येकाला संसारात काही ना काहीतरी अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, चढ-उतार होत असतात. तर एकमेकाला समजून घेणं, अडी-अडचणींना सामोरं जाणं, हेच तर नात्यांमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, की वाईट काळामध्ये आपण आपल्या जोडीदाराची साथ देणं." पण हल्ली तसं होताना दिसत नाहीये. कारण लग्न जुळतायत आणि घटस्फोटांचं सुद्धा प्रमाण आता प्रचंड वाढलेलं आहे. तर मला आत्ताच्या मुलींना, मुलांना सांगायचं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बघतो, तरीही घटस्फोटापर्यंत जातो. त्याचं एक प्रमुख कारण आहे की कुठेतरी आपल्यामध्ये बोलण्याची कमी आहे, कुठेतरी एकमेकाला समजून घेण्याचं आपण कमी पडतोय किंवा कुठेतरी आपण ॲडजस्टमेंट करायला कमी पडतोय.